आज आपण बनवणार आहोत चंपाषष्ठी स्पेशल डाळबट्टी आणि वांग्याचं घोटा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अगोदर आपण वांगे घेतले आहेत। वांगे स्वच्छ धुवून घेतले आहे। त्याचे देठ आणि काटे ते आपण काढून घेऊया आणि त्याला 4 फोल्ड करूया, पोटभरे करता त्यासारखे। त्यानंतर मीठ टाकून त्या पाण्यामध्ये त्याला राहू द्यावा, जेणेकरून ते काळे होणार नाही। थोडे लसणाच्या पाकळ्या आपण खलबत्त्यामध्ये काढून घेऊया। जाडसरच करायच्या। नंतर कोथिंबीर, हिरवी मिरची कापून घेऊया। त्यानंतर आपण वांग्याला फोडणी देऊया। कुकरमध्ये देणार आहोत आपण, डायरेक्टली त्या कुकरमध्ये शिजवणार आहोत। कुकरमध्ये तेल टाकूया। त्यानंतर जिरे, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता छान हलवून घेऊ। त्यानंतर लसूण लालसर होऊ देऊ। त्यानंतर आपण वांगे टाकू। ते वांगे परतून घेऊ। त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकून दाण्यांचा कूट घालू आणि मीठ चवीनुसार मीठ टाकूया आणि उकळी आल्यानंतर आपण कुकरचं झाकण बंद करून 2 ते 3 छान गाळ होईपर्यंत शिट्टी घेऊन घेऊया। त्यानंतर आपण रहीने त्याला छानपैकी हलवून घेऊया, जेणेकरून ते घोटा तयार होतो। आता आपण नंतर वरण बनवणार आहोत। वरण म्हणजे आपण साधं वरण न बनवता इथे सांबार बनवत आहोत। कुकरमध्ये डाळ स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर आपण 1 टोमॅटो, 1 बटाटा आणि 1 कांदा, त्यामध्ये हळद, मीठ आणि पाणी घालून याला 3 शिट्टी घेऊन घेऊया। बघू शकता डाळ छानपैकी शिजली आहे। आता आपण ती रहीने हटवून घेऊया। त्यानंतर आपण त्या सांबारला किंवा वरणाला फोडणी देऊया। एका कढईमध्ये तेल घेऊन थोडे जिरे, मोहरी, कढीपत्ता, लाल मिरचीचा तडका, थोडं आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर आणि आपण त्यामध्ये सांबार मसाला, लाल तिखट आणि हळद घालणार आहोत। त्यानंतर आपण वरण टाकून त्यानंतर चवीनुसार मीठ, थोडी साखर आणि आमसूल टाकून छान उकळी येऊ देऊ। आता आपण बट्ट्या करायला घेऊया। 3 ते 4 वाट्या बट्टी घेतली आहे। बट्टीचं पीठ घेतलं आहे। त्यामध्ये आपण ओवा टाकणार आहोत, तीळ, मीठ आणि थोडंसं चिमूटभर खाता सोडा, हळद हे छान एकजीव करून घेऊया। त्यानंतर कडकडीत मोहन त्यात टाकणार आहोत। ते पाणी टाकून आपण चहामध्ये भिजवून घेत आहोत। बघू शकता मी कोणत्या पद्धतीने हे करत आहे। अगोदर पाता करून त्याला तेल लावून घेऊ आणि त्याला गोल गोल उंडे करून आता आपण कुकरमध्ये पाणी जे उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये हे गोळे टाकू आणि 6 ते 7 शिट्टी होऊ देऊया। त्यानंतर पाहू शकता शिजले। आता आपण त्याचे पीस कट करून घेऊया। खूप छान शिजलं आहे। आता आपण एकाकडे तेल गरम केले होते, त्यामध्ये ह्या बट्टी छान तळून घेऊया। बघू शकता किती छान दिसते।